राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना सरकारकडून मार्च महिन्याचं केवळ 56% वेतन, शासनाकडून मागणीच्या तुलनेत निम्माच निधी मिळाल्यामुळे हे वेतन कमी। प्रताप सरनाईकांकडून अर्थ खात्याविषयी खंत व्यक्त, कधी अर्थ खात्याकडून पैसे वेळेत मिळत नाहीत, वेळेवर पैसे मिळाले तर एसटी महामंडळाला फायदा होईल, सरनाईकांचं वक्तव्य। सूडबुद्धीनं कारवाई नको, कुणाल कामरा प्रकरणी उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती, तर विनोद करांवर मनमानी पद्धतीने दाखल होणारे गुन्हे रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्व आखण्याची याचिका ऐकण्यास नकार। राज्य सरकारच्या झोपू योजनेतील 5 कोटी कागदपत्र ऑनलाईन होणार, तर झोपडपट्टीवासियांना कुठल्याही प्रकारची कागदपत्र माहिती अधिकारात न मागता थेट ऑनलाईन यामुळे उपलब्ध होणार। शेतकऱ्यांना रास्त आणि किफायतशीर दराची रक्कम न देणाऱ्या 15 साखर कारखान्यांना जप्तीच्या नोटिसा, साखर आयुक्तालयाचा दणका। सोलापुरातील 10, अहिल्यानगरमधील 2 तर साताऱ्यातल्या 2 आणि संभाजीनगरमधील 1 कारखान्यावर कारवाई। शाळकरी मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तयार करण्यात आलेल्या समितीच्या अहवालावर राज्य सरकारकडून कोणताही निर्णय नाही, बदलापूर सारखी घटना घडण्याची वाट पाहणार आहात का? समितीच्या अहवालावर मुंबई हायकोर्टाकडून राज्य सरकारची कान उघडली। विदर्भात आज पावसाचा अंदाज, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याचा अंदाज। नांदेड, लातूर आणि धाराशिवमध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता। अकोला आणि जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद, जळगावचं तापमान सध्या 43.7 अंश सेल्सिअसवर, तर नाशिक, परभणी, मालेगाव, सोलापूर आणि पुण्यात सुद्धा तापमान 40 पार।